मी दीपाली, बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आजकाल मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूट नावाचं फळ हे सर्वत्र आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे। बाहेरची जी सालं आहेत हे गुलाबी किंवा लालसर रंगाची किंवा पिवळसर रंगाची अशी आहेत आणि आतला जो लगदा आहे हा पांढरट गुलाबी रंगाचा असणारं हे जे काही कॅक्टस जातीतलं फळ आहे याकडे लोकांचा ओढा जो आहे हा थोडा जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे। पण पालकांच्या मनामध्ये मात्र लहान बाळांना किंवा लहान मुलांना हे ड्रॅगन फ्रूट देण्याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत। जसं की ड्रॅगन फ्रूट लहान बाळांना देणं हे योग्य आहे का, कधी द्यायला हवं, कोणत्या वयामध्ये द्यायला हवं, किती प्रमाणामध्ये द्यायला हवं, याचे काही फायदे तोटे आहेत का, किंवा बाळाला हे कधी देऊ नयेत याबद्दलचे खूप सारे प्रश्न मला कमेंटद्वारे सुद्धा तुम्ही विचारत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ आहे। बाजारामध्ये दोन प्रकारचे म्हणजेच एकाची सालं लालसर गुलाबी आहेत आणि दुसऱ्याची पिवळसर आहेत असे दोन प्रकारचे ड्रॅगन फ्रूट्स आपल्याला पाहायला मिळतात। परंतु लक्षात घ्या हे दोन्ही प्रकारचे जे काही ड्रॅगन फ्रूट आहेत हे आपल्या शरीरासाठी किंवा लहान बाळांसाठी लहान मुलांसाठी तेवढंच फायदेशीर आहेत। फक्त तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचे आहे की ज्याची सालं अगदी गडद आहेत, मग ते पिवळ्या रंगाचं असू द्या किंवा लालसर गुलाबी रंगाचं असू द्या, ज्याची सालं गडद रंगाची आहेत ते ड्रॅगन फ्रूट तुम्हाला विकत घ्यायचं आहे। जेवढी याची सालं गडद तेवढं ते जास्त चवदार आणि पौष्टिक असतं। ड्रॅगन फ्रूट मध्ये असे काही गुणधर्म आहेत जे गुणधर्म लहान बाळांची किंवा लहान मुलांची पचनशक्ती ही अतिशय मजबूत बनवण्यासाठी, ऍक्टिव्ह बनवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात। जर बाळाला वारंवार जुलाब लागत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल, वॉमिटिंग होत असेल, बाळाला खाल्लेलं पचत नसेल तर अशा वेळी हे ड्रॅगन फ्रूट बाळासाठी एक बेस्ट रेमेडी ठरेल, बाळासाठी वरदान ठरेल। या व्यतिरिक्त ड्रॅगन फ्रूट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 9 फॅटी एसिड्स आहेत, ज्यामुळे बाळाच्या हृदयाचं आरोग्य जे आहे हे अतिशय उत्तम प्रकारे राहायला मदत होते। याशिवाय हे जे काही ओमेगा 3 फॅटी एसिड्स आहेत हे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप जास्त गरजेचे असतात। म्हणजे जर बाळ ड्रॅगन फ्रूट खात असेल तर बाळ हा अतिशय बुद्धिमान, हुशार आणि तल्लख बनायला मदत होईल, बाळाची मेमरी ही शार्प व्हायला मदत होईल। या व्यतिरिक्त ड्रॅगन फ्रूट मध्ये असे काही गुणधर्म आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरामधली किंवा आपल्या रक्तामधली जी काही साखर आहे ही नियंत्रित राहायला मदत होते। म्हणजे भविष्यामध्ये बाळाला होणारा डायबिटीज किंवा शुगर रिलेटेड जे काही आजार आहेत त्यापासून बाळाला प्रोटेक्शन मिळतं। इन केस बाळाला जर डायबिटीजचा त्रास असेल किंवा तुमची फॅमिली हिस्ट्री डायबिटिक असेल तर त्यावेळी ड्रॅगन फ्रूट बाळाला देणं हे खूप जास्त फायद्याचं ठरू शकतं। याशिवाय ड्रॅगन फ्रूट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आढळून येतं। आपण पाहतो की जनरली बाळ जसा मोठा होतो तर त्यानंतर बाळाला ॲनिमिया होणं, हिमोग्लोबिनची लेवल कमी होणं किंवा बाळाला भूक न लागणं, झोप न लागणं, बाळ हा इनऍक्टिव्ह होणं यासारखे त्रास व्हायला स्टार्ट होतात। अशा वेळी हे ड्रॅगन फ्रूट बाळासाठी खूप जास्त फायद्याचं ठरू शकतं। या व्यतिरिक्त ड्रॅगन फ्रूट हे बाळाला शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रॅगन फ्रूट्स मध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आहे, ज्यामुळे बाळाची इम्युनिटी ही स्ट्रॉंग बनायला मदत होते। ड्रॅगन फ्रूट हे जनरली तुम्ही 6 महिन्यानंतर बाळाला इंट्रोड्यूस करू शकता, पण मी पर्सनली तुम्हाला हे रिकमेंड करेन की ज्यावेळी बाळ हे सफरचंद, बनाना किंवा पेयर असेल, पपई आहे, आंबा आहे यासारखी जी फळं आहेत हे डायजेस्ट करायला लागेल तर त्यानंतर तुम्ही हे ड्रॅगन फ्रूट बाळाला द्या। ड्रॅगन फ्रूटचा जो काही आतला लगदा आहे तो काढून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून याची एक छान प्युरी बनवा आणि ती बाळाला द्या। नॉर्मली पाहायला गेलं तर 7 महिन्यानंतर तुम्ही सेफ साईड बाळाला ड्रॅगन फ्रूट इंट्रोड्यूस करू शकता। 7 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत जे बाळ आहे त्या बाळाला दिवसभरामध्ये अर्धी वाटी हे जे काही ड्रॅगन फ्रूट आहे ते तुम्ही देऊ शकता। 1 ते 2 वर्षापर्यंत बाळ हे अर्धा ड्रॅगन फ्रूट खाऊ शकतं। त्यापेक्षा मोठ्या मुलं जे दिवसभरामध्ये 1 ड्रॅगन फ्रूट खात असेल तरी सुद्धा ते उत्तम आहे। कोणत्या वेळेमध्ये द्यायला हवं? जनरली कोणतंही फळ असू द्या हे बाळाच्या स्नॅक मध्ये तुम्ही जर इन्क्लूड करत असाल तर ते बाळासाठी जास्त फायदेशीर ठरतं। म्हणजे 11 ते 12च्या दरम्यान असेल किंवा संध्याकाळी 4-5च्या दरम्यान तुम्ही हे ड्रॅगन फ्रूट बाळाला देऊ शकता। आता हाही प्रश्न असू शकतो की बाळाला हे देत असताना काय काळजी घ्यायला हवी? लक्षात घ्या यामुळे काही बाळांना ॲलर्जी असू शकते, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला देत असताना अगदी थोड्या प्रमाणामध्ये द्यायचं आहे। दिल्यानंतर सलग 2 ते 3 दिवस तुम्हाला बाळाला ऑब्झर्व करायचं आहे। बाळाला कुठे रॅश येत असेल, पुरळ आले असतील, खाज येत असेल, बाळ अनकम्फर्टेबल फील करत असेल, जुलाब, वॉमिटिंग लागली असेल तर हे ड्रॅगन फ्रूट देणं बंद करायचं आहे। थोड्या दिवसानंतर बाकी आणखी जे काही पदार्थ आहेत हे बाळाने एकदा पचवले की त्यानंतर परत तुम्ही ड्रॅगन फ्रूट बाळाला इंट्रोड्यूस करू शकता। हे जे काही ॲलर्जिक साइन्स आणि सिम्पटम्स आहेत हे बाळामध्ये दिसत नसतील तर सेफ साईड तुम्ही बाळाला हे ड्रॅगन फ्रूट आरामामध्ये देऊ शकता। आणखी एक प्रश्न हा पालकांचा आहे की ड्रॅगन फ्रूट हे थंड आहे की उष्ण आहे? लक्षात घ्या ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस जातीमधलं फळ आहे आणि याची जी
प्रॉपर्टी आहे ही कुलिंग प्रॉपर्टी आहे, म्हणजे आपल्या शरीराला नॅचरली थंडावा देण्याचं काम हे ड्रॅगन फ्रूट करतं. ज्यावेळी वातावरण थोडंसं गरम आहे, समरमध्ये असेल, दमट आहे, अशा वेळी तुम्ही हे ड्रॅगन फ्रूट बाळाला देऊ शकता. बाळाच्या शरीरामधली उष्णता आहे ही कमी करण्यासाठी मदत करतं. आता हे बाळाला कधी देणं अवॉइड करायचं आहे? जसं मी आधी सांगितलं की हे कुलिंग प्रॉपर्टी असणारं फळ आहे, त्यामुळे जेव्हा बाळाला सर्दी कफ खोकला असतो त्यावेळी तुम्हाला देणं हे अवॉइड करायचं आहे. नॉर्मली सर्दी कफ खोकल्यामध्ये तुम्ही हे देऊ नका. इतर जे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत तर त्या दरम्यान तुम्ही बाळाला हे देऊ शकता, ज्यामुळे बाळाची इम्युनिटी बूस्ट होईल, अँटीऑक्सिडंट्स बाळाला मिळतील, बाळ हा या आजारामधून लवकर बाहेर यायला मदत होईल. या व्यतिरिक्त जर बाळाला जुलाब लागले असतील तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला हे ड्रॅगन फ्रूट बाळाला द्यायचं नाही. बाळाला जर किडनी रिलेटेड काही त्रास होत असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला बाळाला हे ड्रॅगन फ्रूट देणं अवॉइड करायचं आहे. जनरली मी नेहमी सजेस्ट करते की बाळाला ही जी काही फळं आहेत ही रात्रीच्या वेळी देणं अवॉइड करा, पण ड्रॅगन फ्रूट हे एकमेव असं फळ आहे जे तुम्ही रात्री बाळाला देऊ शकता आणि त्याचे फायदे सुद्धा तुम्हाला तेवढेच होतील. रात्रीच्या वेळी जर बाळाला तुम्ही ड्रॅगन फ्रूट देत असाल तर बाळाला शांत, गाढ आणि सलग खूप जास्त वेळ झोप लागायला मदत होईल. तसं पाहायला गेलं तर ड्रॅगन फ्रूटचे कोणतेही असं नुकसान किंवा तोटे नाहीत जर तुम्ही ते मॉडरेट अमाऊंट मध्ये बाळाला देत असाल आणि योग्य ती काळजी घेऊन बाळाला देत असाल तर. आय होप ड्रॅगन फ्रूट रिलेटेड तुमचे जे काही प्रश्न असतील त्याबद्दलची सर्व उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असतील आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.